मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरूच राहणार। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये इंटरनेट बंदी, संभाजीनगरच्या सर्व आगारातील एसटी सेवा ही तात्पुरती बंद, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागाचा निर्णय। विकास कामं वेगानं मार्गी लागावीत या उद्देशानं वेगळी भूमिका, राज्यातील जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात अजित पवारांचं स्पष्टीकरण, विकासाची ब्ल्यूप्रिंट आणणार असल्याचीही ग्वाही। पणन कायद्यातील दुरुस्ती विरोधात आज बाजार समित्यांमध्ये एका दिवसाचा लाक्षणिक बंद, पुणे आणि नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट। पश्चिम मुंबईत राहणाऱ्यांसाठी खुशखबर, गोखले पुलाची एक मार्गिका आज खुली होणार। 7 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होतं दुरुस्तीचं काम। अनंत अंबानींच्या संकल्पनेतून गुजरातच्या जामनगरमध्ये साकारलं जगातील सर्वात मोठं प्राणी सेवालय, रेस्क्यू केलेल्या प्राण्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि खाद्य पुरवणार। इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, 5 विकेट्स राखून इंग्लंडवर मात, 5 सामन्यांची मालिका 3-1 न खेशात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।